प्रेक्षकांबरोबर प्रत्येक क्रिकेटरच्या जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी चे मालक प्रोप्रायटर आदरणीय सतीश शेठ मात्रे यांचं, ज्यांच्या वतीने आपल्याला उद्या संपूर्ण जेवणाची व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे प्रत्येक प्रेक्षकासाठी. आणि त्याचबरोबर खेळाडूंसाठी ही जेवणाची व्यवस्था व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही जेवणाची व्यवस्था आदरणीय सतीश शेठ मात्रे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. पहिला ब्रँड अँबॅसेडर मला आजही आठवत आहे, रायगडमध्ये आकाश तारेकर साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी सतीश शेठ मात्रे यांच्या माध्यमातून बनवण्यात आला होता आणि त्यांचं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करूया. MS02EZ 0589 ही गाडी बलेरो आहे, लवकरात लवकर काढायची आहे, नम्र विनंती आहे, अन्यथा त्यानंतर मग आमची फौज तिथे येईल. त्यामुळे आताच विनंती करतो ती गाडी योग्य ठिकाणी पार्क करा, ती तिथून काढायची आहे. चला मॅचकडे वळूया. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच रायगड प्रीमियर लीग आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पहिलंच पर्व आहे यातच सर्व आहे. ज्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे, लक्ष मात्र मोठे आहे. पहिलं षटक टाकण्याची तयारी शुभम नाईक आणि समोर आहे शुभम डाकी. पहिलं षटक इथे हाताळतोय. पहिल्याच बॉलवर आक्रमण सुरू केलंय, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न खूप चांगला झालाय, स्क्वेअर लेगला बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. पहिलं षटक शुभम डाकी बोरकरचा हा गोलंदाज पहिलं षटक हाताळतो आणि पहिल्याच बॉलवर एक सिंगल आली आहे आणि आता येईल मजा खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये. श्रेयश कदम महत्वाचा खेळाडू तर आहे, परंतु धावा कराव्या लागणार आहेत. खूप मोठं लक्ष आहे, टार्गेट मोठं आहे, 109 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 वेळेला हा पाठलाग झालेला नाहीये, ज्या वेळेला 100 पेक्षा जास्त धावा झाल्या त्या क्रीडानगरीमध्ये. चौथ्यांदा हा पाठलाग यशस्वी होईल का अयशस्वी हा येणारा काळ तुम्हाला सांगेल. शुभम पुन्हा एकदा तयार. श्रेयस साठी हेलिकॉप्टर स्टाईलने बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पहिला षटकार. हीच तर खासियत आहे या श्रेयश कदमची. दसका दम नेहमीच दाखवतो आणि त्याच्या पॅटमधून हा पहिला षटकार. शुभमचा खरपूस समाचार. बॉल थोडासा पुढे टाकला ऑन साइडला. मनगटाची ताकद इथे दाखवल्याने बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी पहिला षटकार. बॉल हवेत आहे, पॉइंटला कोणी फिल्डर नाहीये, एक धाव मिळेल. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय, सिंगल जाईल खात्यामध्ये श्रेयसच्या. टीमची धावसंख्या 8. पहिलं षटक सुरू असताना 2 ओव्हरमध्ये 14 होत्या पहिल्या डावामध्ये. चौदा अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेला आहे आणि आयकॉन खेळाडूंच्या माध्यमातून 6 अर्धशतक आलेली आहेत, तर ग्रामीण गटामधून 8 अर्धशतक आपण पाहिलेत. यॉर्करचा प्रयत्न खूपच चांगला. यॉर्कर बॅक टू द बॉलर खेळलाय, मिड ऑफचा फिल्डर जातोय, तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. आदर्श पाटीलला जसं नाव आहे तसा खेळ करावा लागेल. आदर्श पाटीलने एक अर्धशतक नोंदवलंय. 55 धावांची खेळी या अगोदर केली आहे स्पर्धेमध्ये, परंतु आता तीच खेळी आणि त्याच खेळीची आठवण करून द्यावी लागेल अलिबागच्या प्रेक्षकांना. रामवाडी पेनच्या विरुद्ध स्वस्तिक अँड स्वरूप 11च्या विरुद्ध खेळत असताना चांगली लढत होईल. पेन विरुद्ध अलिबाग. ऑन साइडला बरोबर उडवला बॉल, डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदर्श बॅट मधून येतोय पहिला षटकार. आदर्श खूप महत्वाचा खेळाडू आहे. दमदार आमदार चषकामध्ये देखील त्याने एक बाईक जिंकली आहे उदयोन्मुख खेळाडू म्हणून आणि खूपच चांगली बॅटिंग करतो. शॉर्ट बॉल, हुक शॉट, परत एक वेळा धावा मिळताना दिसतील. प्रयत्न आणि प्रयत्नांना अपयश. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदर्श बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत बिनबाद 18.
थँक्यू SDC साऊंड, DJ सँडी, DJ सूरज आणि संपूर्ण टीम. पहिलं षटक संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 18. क्रिकेटचा अद्भुत खेळ असाच कमालीचा रंगताना पाहायला मिळतोय. तुम्ही पाहताय आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून RPL पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा एक महासंग्राम जो आता हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करतो. आणि महत्वाचं म्हणजे काय की आज सुपर 12च्या मॅचेस आहेत, उद्या सुपर 6च्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यातल्या त्यात या मॅचमध्ये 109 धावा करायच्या आहेत आणि 109 धावांचा पाठलाग एवढा सोपा नसतो. पहिले षटक मात्र चांगलं गेले. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. बॅटिंग करत असताना आदर्शच्या बॅटमधून 10 धावा, चौकारांनी षटकार शेवटच्या 2 बॉलवर आणि त्यातल्या त्यात 7 धावा श्रेयसने केल्यात आणि आदर्श खेळतोय 11 या आकड्यावर. सेकंड ओव्हरमध्ये कौस्तुभ मात्रे आलाय. कौस्तुभ आलाय गोलंदाजीसाठी. पेन परिसरातील एक नामांकित गोलंदाज. शॉर्ट बॉलचा वापर पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, हवेत आहे, फिल्डर नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल, एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये कारण पाऊस पडून गेलाय. हळूहळू आता खेळपट्टी कोरडी होत चालली, परंतु एक पाण्याचा स्पॉट आहे तिथून बॉलला उसळी देता येते आणि तोच प्रयत्न करायचा आहे. विकेटच्या डेप्थला हिट करणं, जसं आपण उल्लेख केला तसंच दाखवलं गेलं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. तिथे थोडंसं पाणी साचलंय, तिथे जर तुम्ही बॉल हिट कराल, विकेटच्या डेप्थला हिट कराल तर बॉल चांगली उसळी घेतो. तो सहजासहजी बॅटवर येत नाही. कोरड्या खेळपट्टीवर बॉल टाकाल, तिथून चांगला स्पिन बॉल होतो. हे आतापर्यंत आपण पाहिलंय. मजा येईल या मॅचमध्ये. टार्गेट जरी 109चं असलं तरी देखील त्या धावा पूर्ण करण्याची क्षमता आहे या दोन खेळाडूंमध्ये. एक अर्धशतक ठोकलंय, दोघांनी एक एक अर्धशतक ठोकले या स्पर्धेमध्ये. श्रेयस कदमने देखील 51 केल्या होत्या. बॅकफुटला जात असताना अपरकटचा प्रयत्न, बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होईल. बॅकवर्ड पॉइंट मधून एक टप्पा घेतलाय, दुसरा टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4, येतोय चौकार. बॉल पडला, थोडीशी बीट मिळाली. पडल्यानंतर बरोबर बॅकफुटला जात असताना स्लाइस कापलं या बॉलला आणि बॉलला पाठवलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येतात. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 23. आज देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत, उद्या देखील मोठ्या संख्येने या. कारण साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी, सतीश शेठ मात्रे यांच्या वतीने प्रत्येक प्रेक्षकाची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण उद्या उपलब्ध आहे, फ्री ऑफ कॉस्ट. प्रत्येक प्रेक्षक आणि प्रत्येक खेळाडूसाठी ही जेवणाची व्यवस्था आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून आणि त्यातल्या त्यात आदरणीय सतीश शेठ मात्रे, साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीचे मालक यांच्या वतीने करण्यात आली आहे. टीमची धावसंख्या 23, 23 धावा. शॉर्ट बॉलचा वापर, पुल पॉवरफुल आहे, ब्युटीफुल आहे, डिलाइटफुल आहे, सक्सेसफुल आहे. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार. म्हणतात ना, पुस्तकावर धूळ बसल्यानंतर आतमधल्या ज्या गोष्टी असतात त्या काही नाहीशा होत नसतात. त्याच्यामुळे ही जी कहाणी आहे या क्रिकेटची ती शेवटच्या बॉल पर्यंत लिहिली जाईल असं दिसतंय. धावा येतात, धावा झाल्यात 29. कमी गतीने टाकलेला बॉल, स्लोअर वन होता, बोट चांगली फिरवली, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये देखील आला, बीट झाला. फलंदाज आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय डॉट. अलिबागचं क्रिकेट बहरतंय. अलिबागच्या क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांची स्पर्धा नेहमीच चर्चेमध्ये राहिली आहे. चित्रलेखाताई पाटील यांची स्पर्धा, छोटम शेठ यांची स्पर्धा नेहमीच चर्चेमध्ये असते. ज्यावेळेला अलिबाग क्रिकेटचा उल्लेख होतो, त्या स्पर्धांचा उल्लेख होतो आणि त्याचमुळे तिथलं क्रिकेट बहरतंय, सुधारतंय. क्रिकेटला वेगळे दिवस आलेत. फुलर लेनचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. स्वीपर कव्हर्स मधून फिल्डर जातील आणि तोपर्यंत पॉइंट मधला फिल्डर धावत सुटला, तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा वाढतायत. धावा आकार घेत असताना 31 ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगती पथावर आहे.
MS02EZ0589 लास्ट वॉर्निंग है. परत एक वेळा चांगल्या टप्प्यावर बॉल, ओव्हरची होते समाप्ती. खाली तुम्हाला हे षटक मात्र इथे संपले. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 31. 24 लाईव्ह इव्हेंट्सचा आपला हक्काचा माणूस, आपला आगरी कोळी भूमिपुत्र आणि त्यातल्या त्यात संदेश पाटील यांची ही वाहिनी आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स. आणि नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सध्या 3,32,831 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामुळे 33,000 आपल्याला याच मॅच मध्ये मजल मारायची आहे आणि इथून पुढे फक्त 170 सबस्क्रायबर राहिलेले आहेत. त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आपल्या माणसाचं चॅनल, आपल्या भूमिपुत्राचं चॅनल 24 लाईव्ह इव्हेंट्स, कारण यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि त्यातल्या त्यात NMTCAच्या माध्यमातून नवी मुंबईची पावसाळी रबर क्रिकेट लीग ही देखील स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्सला दाखवली जाईल. हे आमचे प्रेक्षक आनंद घेत आहेत. सुट्टीचा दिवस नाहीये, शनिवार आहे, तरी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. उद्या रविवार आहे, उद्या देखील मोठ्या संख्येने, कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रेक्षकाची जेवणाची व्यवस्था, व्हेज अँड नॉन व्हेज जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सतीश शेठ मात्रे, साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये योगदान देणारे सर्वच बक्षीसदाते, देणगीदाते, आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण ध्यास क्रिकेटचा, श्वास क्रिकेटचा आणि पावसाळी हे खास क्रिकेट तुम्ही पाहताय. ग्रामस्थ मंडळ पारगाव 24 लाईव्ह इव्हेंट्स, जय हनुमान दापोली, स्वर्गीय नितीन स्मृती, श्रेया स्पोर्ट्स कोपर, जीवदानी बामणडोंगरी यांच्या वतीने ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. नियती स्पोर्ट्स कोलिंग, आदरणीय वासुशेठ भोईर यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये संपूर्ण पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जलदान सगळ्यात श्रेष्ठ दान, आणि त्याच्यासाठी नियती स्पोर्ट्स कोहली आणि त्यातल्या त्यात वासुशेठ भोईर यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. आणि पहा, जसं सबस्क्रायबर मीटरवर आपण चर्चा करत होतो, 3,32,919 झालेत, फक्त आता 80 राहिलेत. लगेच सबस्क्राईब करा. तुमचं योगदान खूप महत्वाचं ठरेल, कारण आपला माणूस आहे, आपला भूमिपुत्र आहे. आपला माणूस ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला आपल्याला आनंद होतो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. परत एक वेळा आता बॉलिंग मार्कवर चैतन्य आलाय. टाकी गावचा चैतन्य पाटील बॅटिंग खूप चांगली केली आहे. त्या बोलेरोमुळे ट्रॅफिक वाढली आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा आहेर. हा येतोय षटकार. संजू राठोडचं हे गाणं बरोबर सेट होतंय या फलंदाजावर. पहा, साल शेकी शेकी, कंबर शेकी शेकी आणि त्यातल्या त्यात टेकी टेकी शॉट बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला सिक्सर. 6 धावा येतात या षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 37. हा खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत काही होऊ शकतं. 3 मॅच मध्ये धावा झालेल्या नाहीये, ज्या वेळेला 100 धावा स्कोर बोर्डवर आल्यात. परंतु या 4थ्या मॅच मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये एक वेगळा इतिहास लिहिला जाईल का? आणि पहा, 3,33,000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेत. त्यांचं मनपूर्वक आभार. फुल टॉस, परत एक वेळा फुल टोल वसूल केला जाईल. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. अरे जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. भावा, मारतो उचलून उचलून. धन्यवाद. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये, त्यातल्या त्यात दहीहंडीचा उत्सव देखील येतोय. प्रो गोविंदा लीग देखील येते. NSCI डोम मध्ये टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने धावा झालेली आहेत. स्कोर बोर्डवर 43 धावा. 7, 8 आणि 9 ऑगस्टला प्रो गोविंदा लीग
झी युवा आणि झी चित्रमंदिर आणि झी5 या चॅनलला पाहायला विसरू नका. 16 टीम आहेत प्रो गोविंदा लीग मध्ये. परत एक वेळेला ऑन साइडला पुल धमाका पॉवरफुल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत चौकार. कडक बॅटिंग. जेवढे शॉर्ट बॉल टाकाल दिवसभर तुम्हाला हा ठोकेल. याच पद्धतीने त्याची फटकेबाजी असते. उल्लेख होतो झहीर कालियाचा, उल्लेख होतो शारजा इंटरनॅशनल स्टेडियमचा, तिथे सर्वाधिक ODI वन डे इंटरनॅशनल स्पर्धा खेळलेल्या त्या खेळपट्टीवर या खेळाडूने झहीर कालियाचा धूर काढला होता. 3 षटकार 1 षटकार तो रोडच्या पलीकडे मारला होता. परत एक वेळेला बॅकफुटला जात असताना ऑन साइडला पूल केला. गॅपमध्ये चालला, डीपमध्ये 2 फिल्डर धावतायत. एक बॉल अडवू शकतो, एकच धाव मिळेल. वा काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय अमय. त्याचाच भाऊ आहे, परंतु आता पंच पाहूया काय सांगतायत. एक धाव आली. अंपायर परत एक वेळा ती चर्चा करतायत. पाहूया डिसिजन येईल त्यांचा. प्रेशर यस. स्क्वेअर ऑफ द विकेट. विकेट कीपरच्या मागे 3 फिल्डर सजवण्यात आलेत. कदाचित हाच नियम इथे लागू केलाय. चला जास्त वेळ घेऊ नका, सामना गरम आहे. मॅच सुरू ठेवा ही नम्र विनंती आहे. निर्णय दिलाय, आता काय रिव्ह्यू घेत आहेत. येस येस. सगळ्या गोष्टीसाठी DRS उपलब्ध आहे आणि त्या अँगल मध्ये जर आला नाही तर ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिलाय तो मग लागू राहील. हे तर एकदम सोपं आहे. त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, निर्णय येईल. प्रत्येक बॉलला जवळ येऊ नका, कारण अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि घड्याळामध्ये वाजलेले आहेत ऑलमोस्ट 3. त्याच्यामुळे सहकार्य करा, फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती आहे. अजूनही याच्यातले 3 षटक शिल्लक आहेत, त्याच्यानंतर 2 मॅच कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे नम्र विनंती आहे, आपली स्पर्धा आहे. टाइम मॅनेजमेंट 15 मिनिटं संपलेले आहेत, त्याच्यामुळे योग्य ती कारवाई होईल नेक्स्ट मॅचेस मध्ये. अंपायर्स कॉल नो बॉल दिलाय, नो बॉल राहील. स्क्वेअर ऑफ द विकेट 3 फिल्डर म्हणजे विकेट कीपरच्या मागे अतिरिक्त खेळाडू तुम्ही सजवलाय, त्याच्यामुळे तो नो बॉल घोषित केलाय. त्याच्यामुळे त्या धावा ऍड होतील. नो +1 अशा 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 49. फ्री हिट असणार आहे. नेक्स्ट बॉल. दोघांनी काय भागीदारी रचली आहे. 9 बॉल मध्ये 23 केल्यात. आदर्श पाटीलने 25 केल्यात. श्रेयश कदमने 10 का दम दाखवतोय बॅटिंग मध्ये. श्रेयश कदम सध्या स्ट्रायकिंग इनला. आदर्श फ्री हिट बॉल. बॉल उडवलाय. टायमिंग प्रॉपर दिसतंय. जशी बॅट फिरली त्याच्यावर मोहर लागली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. शेवटी निकाल महत्वाचा आहे या सामन्यामध्ये, कारण 109 धावा केल्यानंतर अनेकांचं म्हणणं होतं की सामना संपला, परंतु संपला नाहीये हा सामना. हा सामना जिवंत झालाय आणि त्याच दरम्यान ऋषी नाईक यांचे ते आगमन झालंय. वहाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू, आपलं सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 55, कारण ते सध्या रिटायर्ड लाईफ जगतायत. क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतली आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर या षटकाराच्या मदतीने 55 धावा. 55. योगेश पवार तिथे उपस्थित आहेत. हा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न विकेट कीपरच्या हातात चाललाय. सरळ डॉट बॉल येईल आणि श्रेयस तेच सांगतोय, काही गरज नव्हती, मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पडल्यानंतर आतमध्ये आला हलकासा. टीमची धावसंख्या 55. तिसरं षटक सुरू आहे. 109 धावा करायचे तर याच सरासरीने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि तसाच खेळ दाखवलाय अलिबागच्या या टीमने.
बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा प्रयत्न, डीप मध्ये थर्ड मॅन आहे, सिंगल तिथे मिळेल. टीमची धावसंख्या अब तक 56. एका टीमचा एन्काउंटर होईल. या स्पर्धेच्या बाहेर जाईल एक संघ. 3 ओव्हरचा खेळ संपला. 56 धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 53 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 बॉल 53 धावा. या स्पर्धेमध्ये एकमात्र निर्धाव षटक आले आणि तो सध्या खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठावर येतोय. अभिजित ठाकूर, आपलं सहर्ष स्वागत. कडक मॅच. हा स्कोर ट्रेंड राहिलाय. हा वोम ग्राफ सध्या तुमच्या स्क्रीनवर, त्याच्या अगोदर मॅनहॅटन ग्राफ दाखवण्यात आला होता 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. त्याच्यामुळे जो पाठलाग आहे त्याच्यामध्ये देखील सध्या सरस आहे संघ बॅटिंग करणारा सेकंड इनिंग मध्ये. म्हणून तर म्हटलं जातं ना, हा क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. हा कधीही बदलतो. जरी 109 धावाचं टार्गेट सेट झालं असेल तरी देखील तुम्ही सांगू शकत नाही की या सामन्यामध्ये जिंकलाय संघ रामवाडी पेन. विश्वजित ठाकूर, हार्दिक पंड्या ऑफ रायगड टेनिस बॉल क्रिकेट इन ऍक्शन असणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. शेवटच्या मॅचच्या दरम्यान त्याचा खेळ पाहायला मिळेल. बॉल चाललाय थर्ड मॅनला. आउटफील्ड फास्ट आहे. पायाने फुटबॉल खेळत असताना खेळाडू पाहायला मिळाला. बॉल आतमध्ये ढकललाय. 2 धावा मिळतील. आता अंपायरचा इशारा येईल बायच्या स्वरूपात. एक्स्ट्रा 2 रन. टीमची धावसंख्या पुढे जाते. बायच्या स्वरूपात या 2 धावा. टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर 58. बॅटिंग टीम रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी घेण्यात आलेला आहे. ऑन फील्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. रिव्ह्यू गमवलाय. एक रिव्ह्यू शिल्लक आहे. एक गमवलाय. टीमची धावसंख्या 58. पहिल्या बॉलवर बायच्या स्वरूपात त्या 2 धावा आल्यात. परत एक वेळा बोलत यार. ऑन साइडला परत एक वेळा बॅटचा फ्लो चांगला आहे परंतु फिल्डर तिथे सेट आहे. प्रयत्न सुरू आहेत. चांगलं जजमेंट. त्या डबक्यात चांगला झेल टिपलाय. समीर आवस्करने फलंदाज बाद होतोय. आदर्श पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.